गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट पार्ट. आज जो पार्ट आपल्याला बघायचा आहे बेटा, तो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तो म्हणजे पोर्ट्सचा पार्ट आहे. तो म्हणजे कुठला पार्ट आहे बेटा? पोर्ट्स. आता आपल्याकडे बेटा 4 पोर्ट्स आहेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. ठीक आहे. आपण आर्किटेक्चरमध्ये पण पोर्ट्स बघितले. कालच्या मागच्या सेशनमध्ये आपण जेव्हा पिन डायग्राम बघितली त्याच्यामध्ये पण पोर्ट्स बघितले होते बेटा. ठीक आहे. तर पिन डायग्रामचं सेशन तुम्हाला थोडंसं आता महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला घेतो बेटा पोर्ट 0. पोर्ट 0 हा जो पोर्ट आहे ना बेटा, हा 8 बीटचा पोर्ट आहे ज्याच्यामध्ये 8 रजिस्टर्स असतात. हा एक 8 बीटचा पोर्ट आहे ज्याच्यामध्ये काय बेटा 8 रजिस्टर्स आहेत. ठीक आहे. हे जे रजिस्टर्स असतात, हे रजिस्टर्स इनपुट पण घेऊ शकतात, आउटपुट पण देऊ शकतात. म्हणून पोर्ट 0 8 बीटचा रजिस्टर आहे. ठीक आहे. विच कॅन कन्सिस्ट ऑफ इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट. म्हणजे त्याच्यामध्ये इनपुट पण घेऊ शकतो, तिथून मी आउटपुट पण देऊ शकतो बेटा. पोर्ट 0 चा फर्स्ट पॉईंट सांगितला. हा 8 बीटचा पोर्ट आहे ज्याच्यामध्ये 8 रजिस्टर आहे, जो की काय काम करेल बेटा? इनपुट ॲज वेल ॲज आउटपुट दोघं काम होईल याच्यामध्ये. इनपुट पण घेईल आणि आउटपुट पण दिलं जाईल. ठीक आहे. पुढचा मुद्दा सांगायला गेलं तर पोर्ट 0 मध्ये जर तुम्हाला पिन डायग्राम बघितली याची, थोडंसं मागे घ्या, तुमचे बुक पलटवा आणि त्याच्यामध्ये पिन डायग्राम बघा बेटा. पोर्ट 0 च्या इथे 80 to 87 आहे बेटा. म्हणजे याच्यामध्ये ऍड्रेस आणि डेटा बस मल्टिप्लेक्सच्या फॉर्म मध्ये. म्हणजे पोर्ट 0 च्या इथे काय बेटा 80 to 87 म्हणजे ऍड्रेस आणि डेटा बस दोघं असते याच्यामध्ये. याला बेटा आपण डीमल्टिप्लेक्स करू शकतो, म्हणजे सेपरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ द पिन ALE. विथ द हेल्प ऑफ द पिन कुठली बेटा? ALE च्या पिनच्या मदतीने आपण हा जो मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस आहे त्याला आपण सेपरेट करू शकतो. त्याला आपण काय करू शकतो बेटा? सेपरेट. 2 पॉईंट झाले. पुन्हा एकदा पहिला पॉईंट काय सांगितलं बेटा? पोर्ट 0 हा 8 बीटचा पोर्ट आहे, 8 बीटचा रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये इनपुट पण देऊ शकतो, आउटपुट पण देऊ शकतो. पोर्ट 0 मध्ये मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस असतो ज्याला मी डीमल्टिप्लेक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीने बेटा? ALE पिनच्या मदतीने. त्याच्यानंतर पोर्ट 0 हा इनपुट आणि आउटपुट पोर्ट तेव्हाच काम करेल बेटा जेव्हा त्याला मी एक्सटर्नल पुलअप रजिस्टर कनेक्शन देईल. आता एक्सटर्नल पुलअप रजिस्टर कसं कनेक्शन आहे तर ते कनेक्शन डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. तर ते कशामध्ये दिसतंय बेटा? कनेक्शन डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की एक्सटर्नल पुलअप रजिस्टर आपण त्याला लावलेले आहेत. हे एक्सटर्नल पुलअप रजिस्टर्स लावले तरच हा जो पोर्ट 0 आहे ना बेटा, तो इनपुट पोर्ट आणि आउटपुट पोर्ट म्हणून काम करेल, अन्यथा तो काम करणार नाही. ठीक आहे. बरं, मग बाकीच्या पोर्ट्सला याची गरज असते का? अजिबात नाही. फक्त पोर्ट 0 असा एकमेव पोर्ट आहे ज्याला एक्सटर्नल पुलअप रजिस्टरची गरज लागते. बाकी कुठलाच असा पोर्ट नाहीये. म्हणजे पोर्ट 1 झालं, पोर्ट 2 झालं, पोर्ट 3 झालं, हे बाकीचे तिघ पोर्ट्स आहेत, त्याला कशालाही एक्सटर्नल पुलअप रजिस्टरची गरज लागत नाही. काय बोललो काही नाही कळालं? फक्त पोर्ट 0 असा एक पोर्ट आहे की ज्याच्यामध्ये मला एक्सटर्नल पुलअप रजिस्टरची गरज लागते आणि ते कनेक्शन डायग्राम मध्ये दाखवलेले आहे. आणि ते कशात दाखवले बेटा? आपण कनेक्शन डायग्राम मध्ये दाखवलेले आहे. आता एक्सटर्नल पुलअप रजिस्टर जेव्हा आपण याला लावतो ना, हा जो पोर्ट 0 आहे तो इनपुट म्हणून काम करेल, पण त्याला कंडिशन आहे. कंडिशन काय बेटा? सगळेच्या सगळे पोर्ट 0 चे बिट्स आहेत ना बेटा 1 पाहिजे. जे की मी करू शकतो, जे की आपल्याला करता येतं कशाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. जे की आपण करतो कोणाच्या मदतीने बेटा? विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. म्हणून तो काय म्हणते बेटा? एक्सटर्नल पुलअप रजिस्टर कॅन ऍक्ट एज अ इनपुट पोर्ट इफ अँड ओनली ऑल द बिट्स ऑफ द पोर्ट 0 आर रिटर्न 1. म्हणजे काय? तिथे सगळीकडे 1 पाहिजे. विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. हे झाले माझे पोर्ट 0 चे मुद्दे. पोर्ट 0 चे जर व्यवस्थित तुम्ही मुद्दे लक्षात घेऊन घेतले बेटा, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 व्यवस्थित लक्ष घेता. म्हणून पोर्ट 0 कडे जास्तीत जास्त नीट लक्ष द्या. पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 इझी जातील. ठीक आहे. पुन्हा एकदा पोर्ट 0 चे सगळे मुद्दे सांगून देतो. पोर्ट 0 हा 8 बीटचा पोर्ट आहे, 8 बीटचे रजिस्टर आहे, जो की इनपुट आणि आउटपुट दोघं म्हणून काम करेल. पुढच्या याच्यामध्ये मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस असतो ज्याला मी सेपरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ द पिन ALE. पोर्ट 0 हा इनपुट पोर्ट किंवा आउटपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा त्याला मी एक्सटर्नल पुलअप रजिस्टर कनेक्शन मध्ये असतील, विच कॅन बी शोन विथ द हेल्प ऑफ कनेक्शन डायग्राम, जो की कनेक्शन डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. पुढचं पोर्ट 0 पोर्ट आहे तो मी एक्सटर्नल पुलअप रजिस्टरला दिल्याच्या नंतर इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल, इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा सगळेच्या सगळे बिट्स पोर्ट 0 चे काय असेल बेटा? 1. विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ काय बेटा? प्रोग्रामिंग. झालं? ओके. कनेक्शन डायग्राम दिसते. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा त्याचे फंक्शन्स बेटा बऱ्यापैकी इकडचेच मुद्दे तिकडे असतात. पहिला मुद्दा हा सिंपल 8 बीटचा पोर्ट आहे ज्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट दोघं होतं. याच्यामध्ये मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस असतो. याच्यामध्ये मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस असतो ज्याला मी डीमल्टिप्लेक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ द पिन ALE. हे दोघं पॉईंट्स ऑलरेडी होते. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे बेटा, याच्यामध्ये ओपन ड्रेन सोर्स आउटपुट असतं. ओपन ड्रेन सोर्स आउटपुट म्हणजे काय ते पुढे बघू. आणि अजून एक याच्यामध्ये विच कॅन सिंक
इट कॅन सिंक 3ls TTL. इट कॅन सोर्स आणि सिंक हे दोन महत्वाचे मुद्दे काय आहेत काय नाही ते पुढच्या सेशन मध्ये नंतर आपण त्याला बघणार आहे बेटा. सोर्स आणि सिंक काय असतात काय नाही ते आपण पुढे बघू. ठीक आहे, एक म्हणजे याच्यामध्ये ओपन डोंट सेस आउटपुट पण आणि इट कॅन सिंक ऑल्सो. इट कॅन सिंक 3ls TTL. इट कॅन सिंक विथ कोणासोबत बेटा 3ls TTL. सोर्स आणि सिंकचा एक मुद्दा आहे, तो काय तो मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये सांगेल बेटा. ठीक आहे, पोर्ट 1 पोर्ट 2 मध्ये लागेल पुढच्या सेशन मध्ये, थोडंसं पुढे पोर्ट 1 घेताना सांगेल बेटा मी त्याला. ठीक आहे, ओके. आता काही सांगत नाही तर पुढच्या याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. बरं, पुन्हा एकदा पोर्ट 0 8 बिटचा पोर्ट आहे. याच्यामध्ये 8 बिटचे रजिस्टर असतात जो की इनपुट पोर्ट आणि आउटपुट पोर्ट म्हणून काम करेल. पोर्ट 0 याच्यामध्ये मल्टिप्लेक्स ऍड्रेस आणि डेटा बस असते ज्याला मी डीमल्टिप्लेक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ द पिन ALE. पुढे याला कंपल्सरी एक्सटर्नल पुलअप रजिस्टरची गरज असते. एक्सटर्नल पुलअप रजिस्टर हा इनपुट एक्सटर्नल पुलअप रजिस्टर जोडल्याच्या नंतर पोर्ट 0 इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा सगळ्याच्या सगळे बिट्स काय असतील बेटा 1 असतील, which are written 1 which can be done with the help of प्रोग्रामिंग फंक्शन्स त्याचे सांगितले. ठीक आहे, ओके. आता आपल्याला पोर्ट 0 बद्दल लिहायचं आहे सगळ्याच्या सगळं. फाईन, पोर्ट 0 पोर्ट 1 पोर्ट 2 सगळे पोर्ट्स आजच घ्यायचे बेटा. सगळेच्या सगळे पोर्ट्स आजच घ्यायचे. कनेक्शन डायग्राम पण आता काढून घ्यायचे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण पोर्ट 0 बद्दल डिस्क्रिप्शन लिहून घेऊ, मग कनेक्शन डायग्राम लिहू आणि सगळ्यात शेवटी त्याचे फंक्शन्स लिहू. हेडिंग टाका पोर्ट 0. हेडिंग टाका किंवा आधी हेडिंग टाका पोर्ट्स इन मायक्रो कंट्रोलर. पोर्ट्स इन मायक्रो कंट्रोलर. हेडिंग टाका पोर्ट्स इन मायक्रो कंट्रोलर. हेडिंग टाका बच्चो पोर्ट्स इन मायक्रो कंट्रोलर. ओके, अपेक्षा करतो झालं असेल. हेडिंग टाका पोर्ट 0. हेडिंग टाका पोर्ट 0. हेडिंग टाका पोर्ट 0. चलो पहिला पण घ्या. पोर्ट 0 इज अ 8 बिट पोर्ट. Port 0 is a 8-bit port which consists of 8-bit register. Port 0 is a 8-bit port which consists of 8-bit register and act as an input as well as output. पुढचा पॉइंट घ्या. Port 0 consists of lower order address bus. हा महत्त्वाचा पॉइंट ऍड्रेस आणि डेटा बस असतो. पण आता तुम्ही पोर्ट 0.0 ओके पोर्ट 2.0 to 2.7 बघितलं तर ते पण A8 to A15 आहे. A8 to A15 मध्ये हायर ऑर्डरची ऍड्रेस बस होते आणि AD0 to AD7 मध्ये याला बघायला गेलं तर लोअर ऑर्डरची ऍड्रेस बस असते. लोअर म्हणजे काय बेटा A0 to A7, A8 to A15 माझा हायर झालं. A0 to A7 लोअर ऑर्डर झालं आणि डेटा बस तर तेवढीच आहे लोअर ऑर्डरचीच आहे. D0 to D7 म्हणजे AD0 to AD7 हा मल्टिप्लेक्स मध्ये फॉर्म मध्ये बेटा. ठीक आहे, ओके. पोर्ट 0 consists of lower order address bus. Port 0 consists of lower order address bus and data bus. Port 0 consists of lower order address bus and data bus which is multiplexed and can be demultiplexed with the help of the pin ALE. पुढचा मुद्दा. Port 0 consists of input and output. Port 0 act as an input and output. Port 0 can act as an input and output if and only if it is connected to the external pull-up register. Port 0 can act as an input and output if and only if it is connected to the external pull-up register. पुढचा पॉइंट. With the help of external pull-up register connected to the port 0, it can be used as an input port. When all the bits of the port 0 are written 1 with the help of programming. ओके, आता त्याची कनेक्शन डायग्राम तुम्हाला दिसते बेटा, ती प्लीज काढून घ्या. कनेक्शन डायग्राम दिसते ती प्लीज काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता फंक्शन्स. हेडिंग टाका फंक्शन्स. कोणाचे फंक्शन्स बेटा साहजिक पोर्ट 0 चे. पहिलं फंक्शन इट ऍक्ट्स एज अ सिंपल इनपुट अँड आउटपुट पोर्ट. पुढचं it consists of multiplex address and data bus. It consists of multiplex address and data bus which can be demultiplexed with the help of the pin ALE.
with the help of the pin ALE. पुढचा पॉइंट, इट हॅज ओपन ड्रेन सोर्स आउटपुट. इट हॅज ओपन ड्रेन सोर्स आउटपुट. पुढचा पॉइंट बेटा, इट हॅज ओपन ड्रेन सोर्स आउटपुट. पुढचं, इट कॅन सिंक 3LS TTL. इट कॅन सिंक 3LS TTL. ओके, आता आपण पोर्ट 1 बद्दल बघू बेटा. आपण आता कशाबद्दल बघायचं, पोर्ट 1 बद्दल. ओके ओके, आता कंटिन्यूइंग विथ द पोर्ट 1 बेटा. पोर्ट 1 जर बघायला गेलं ना आपण, तर पोर्ट 1 हा पुन्हा बायडायरेक्शनल पोर्ट आहे. ठीक आहे, 8 बिटचाच पोर्ट आहे. प्रत्येक पोर्ट बेटा 8 बिटचाच असतो, लक्षात ठेवा. पुन्हा हा 8 बिटचा पोर्ट आहे, बायडायरेक्शनल आहे. पण सगळ्यात महत्वाचा चेंज बाकीच्या पोर्ट्स मध्ये आणि ह्या पोर्ट्स मध्ये खूप महत्वाचा चेंज आहे बेटा. बाकी सगळेच्या सगळे पोर्ट्स बेटा इनपुट अँड आउटपुट म्हणजे दोघं होतं त्याच्यात. इनपुट अँड आउटपुट म्हणजे दोघं होईल. ऍट अ टाइम तो इनपुट पण घेऊ शकतो, ऍट अ टाइम तो आउटपुट म्हणून पण काम करू शकेल. पण पोर्ट 1 हा एकमेव असा पोर्ट आहे ज्याच्यामध्ये एक तर इनपुट होईल किंवा आउटपुट होईल. म्हणून इनपुट और आउटपुट असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हटलं बेटा, इनपुट और आउटपुट. बाकी सगळ्या पोर्ट्स मध्ये काय होतं, इनपुट अँड आउटपुट, इनपुट अँड आउटपुट. फक्त पोर्ट 1 हा असा एकमेव पोर्ट आहे ज्याच्यामध्ये इनपुट और आउटपुट असं घडतं. ज्याच्यामध्ये इनपुट और आउटपुट असं घडतं. पुढे सांगायला गेलं तर पोर्ट 0 मध्ये जसं एक्सटर्नल पुल अप रेजिस्टरची गरज होती किंवा नीड होती, तशी आपल्याला याच्यामध्ये पोर्ट 1 मध्ये किंवा पोर्ट 2 मध्ये किंवा पोर्ट 3 मध्ये, बाकी कुठल्याही पोर्ट मध्ये तुला एक्सटर्नल पुल अप रेजिस्टरची गरज लागत नाही. का नाही लागत, तर ते इंटरनली प्रेझेंट असतात. का नाही लागत, तर ते इंटरनली प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग विथ द हेल्प ऑफ इंटरनल पुल अप रेजिस्टर्स ऑल द बिट्स किंवा सगळेच्या सगळे पोर्ट्स कॅन ऍक्ट एज अ इनपुट पोर्ट. विथ द हेल्प ऑफ इंटरनल पुल अप रेजिस्टर कनेक्टेड ऑल द बिट्स ऑफ द पोर्ट 1 कॅन ऍक्ट एज अ इनपुट पोर्ट. सगळेच्या सगळे बिट्स तेव्हाच इनपुट पोर्ट म्हणून काम करते जेव्हा सगळे बिट्सच्या इथे काय असेल बेटा, 1 असेल, विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम. जे की मागच्या याच्यात पण होता. मागच्या याच्यात फक्त शब्द कुठला होता, with the help of external pull-up registers connected to the port 0, all the bits of the port 0 can act as a input port. All the bits of the port 0 can act as a input port when all the bits of the port 0 are returned 1, which can be done with the help of programming. इथं काय, with the help of internal pull-up registers connected, all the bits of the port 1 can act as an input port. Can act as a input port. सगळेच्या सगळे पोर्ट 1 ची बिट्स इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम होतील जेव्हा सगळीकडे काय असेल बेटा, 1 असेल, विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. हे कशाबद्दल झालं बेटा, माझं पोर्ट 1 बद्दल. पुन्हा एकदा, पोर्ट 1 हा बायडायरेक्शनल पोर्ट आहे. याच्यामध्ये इनपुट किंवा आउटपुट असं घडेल. याच्यामध्ये एक्सटर्नल पुल अप रेजिस्टरची गरज नाहीये. मग इंटरनली का, ते इंटरनली प्रेझेंट असतात. मग इंटरनली जेव्हा इथे पुल अप रेजिस्टर प्रेझेंट असतात, सगळेच्या सगळे बिट्स जेव्हा इथे 1 असतील तेव्हाच हा पोर्ट काय म्हणून काम करेल बेटा, इनपुट पोर्ट. पुढचं फंक्शन हा सिंपल इनपुट और आउटपुट पोर्ट आहे. याच्यामध्ये हा कॉसी बायडायरेक्शनल आहे. कॉसी बायडायरेक्शनल म्हणजे इनपुट और आउटपुट आहे. कॉसीलाच त्याने इनपुट और आउटपुट असं म्हटलेलं आहे. पुढे सोर्स और सिंक. इट कॅन सोर्स और सिंक 4LS TTL. आता सोर्स और सिंक तुम्हाला मागच्या आत्ताच बोललो होतो. सोर्स और सिंक पुढे सांगेल जेव्हा सोबत येईल तेव्हा. सोर्स और सिंक, सोर्स म्हणजे आउटपुट, सिंक म्हणजे इनपुट. लक्षात ठेवा. मग ते व्होल्टेज असेल तर व्होल्टेज, करंट असेल तर करंट. इट कॅन सोर्स और सिंक काय बेटा, 4LS TTL. आता हे ट्रान्झिस्टरची नावं आहेत बेटा, 4LS TTL किंवा हे ICs आहेत, असं पण लक्षात घ्या. पुढचा आता पोर्ट 2. पोर्ट 2 हा पुन्हा इनपुट और आउटपुट पोर्ट बायडायरेक्शनल पोर्ट आहे. इनपुट अँड आउटपुट पोर्ट आहे बेटा. इनपुट अँड आउटपुट पोर्ट आहे. याच्यामध्ये बेटा आता जर तुम्ही पुन्हा पिन डायग्राम ऑब्झर्व केली तर पिन डायग्राम मध्ये इथे A8 to A15 असं नाव आहे. A8 to A15 म्हणजे याच्यामध्ये हायर ऑर्डरची ऍड्रेस बस आहे. याच्यामध्ये काय बेटा, हायर ऑर्डरची ऍड्रेस बस आहे. याच्यामध्ये पुन्हा तुला एक्सटर्नल पुल अप रेजिस्टरची गरज लागत नाही. का नाही लागत, तर ते इंटरनली प्रेझेंट असतात. मग विथ द हेल्प ऑफ इंटरनल पुल अप रेजिस्टर्स प्रेझेंट ऑल द बिट्स इट कॅन ऍक्ट एज अ इनपुट पोर्ट. कधी म्हणजे काय, पुन्हा एकदा, with the help of internal pull-up registers present, this port can act as an input port when all the bits are returned 1 with the help of programming. म्हणजे मागचाच पॉइंट इथं पुन्हा सेम आहे बेटा. इथं पण इंटरनल पुल-अप रजिस्टर प्रेझेंट असतात. याच्यामध्ये पण इंटरनल पुल-अप रजिस्टर प्रेझेंट असतात. हा पोर्ट तेव्हाच इनपुट पोर्ट म्हणून काम करेल जेव्हा सगळेच्या सगळे बिट्स काय असतील बेटा 1. हा जो पॉइंट आहे ना सगळीकडे कॉमन आहे. आता मागच्या याच्यात पोर्ट 0 मध्ये विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल पुल-अप रजिस्टर होतं फक्त स्टार्टिंगच्या वाक्यात. इथे स्टार्टिंगच्या वाक्यात काय बेटा, विथ द हेल्प ऑफ इंटरनल पुल-अप रजिस्टर प्रेझेंट. याच्यामध्ये पण विथ द हेल्प ऑफ इंटरनल पुल-अप रजिस्टर प्रेझेंट ऑल द बिट्स ऑफ द पोर्ट
1 असू द्या किंवा पोर्ट 2 असू द्या, कॅन बी रिटन ॲज 1 विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. म्हणजे ते इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करतील जेव्हा सगळेच्या सगळे बिट्स काय असतील बेटा 1 विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. पुन्हा एकदा शेवटचे पॉईंट सांगतो दोघांसाठी. विथ द हेल्प ऑफ इनपुट पोर्ट ऑल द बिट्स of port 1 or port 2 can act as input port, can act as a input port when all the bits are written 1 which can be done with the help of programming, which can be done with the help of programming, जे की आपण करू शकतो कोणाच्या मदतीने, प्रोग्रामिंगच्या मदतीने. फंक्शन्स याचे बघितले, याचे पण फंक्शन्स हा इनपुट अँड आउटपुट आहे. याच्यामध्ये बेटा हायर ऑर्डरचे ऍड्रेस बस आहे आणि पुढचं इट कॅन फक्त सोर्स 4ls TTL, म्हणजे फक्त आउटपुट देता येईल, इनपुट काही घेता येईल. इट कॅन सोर्स 4ls TTL, इट कॅन सोर्स 4ls TTL. ओके, आता लिखापुढे घ्यायची बेटा. आधी पोर्ट 1 हेडिंग टाका, पोर्ट 1, पोर्ट 1 डॅश करा पुढल्या. पोर्ट 1 इज अ 8 बिट बाय डायरेक्शनल पोर्ट. पोर्ट 1 इज अ 8 बिट बाय डायरेक्शनल पोर्ट. पुढचा पॉइंट, इट कॅन बी यूज्ड एज अ इनपुट और आउटपुट पोर्ट. इट कॅन बी यूज्ड एज अ इनपुट और आउटपुट पोर्ट. It can be used as an input or output port. Puts a point. It doesn't require external pull-up register. It doesn't require external pull-up register. It doesn't require external pull-up register as they are internally present. As they are internally present. Okay. Puts a point, beta. With the help of pull-up registers connected internally. With the help of pull-up registers connected internally. With the help of pull-up registers connected internally. Registers spelling it RESIS, GIS नहीं, RESIS TORS. With the help of internal pull-up registers connected internally. With the help of pull-up registers connected internally. It can be used as an input port. It can be used as an input port. पुन्हा एकदा सांगतो नीट ऐका. With the help of pull-up registers connected internally. With the help of pull-up registers connected internally. It can be used as an input port. It can be used as an input port. It can be used as an input port when all the bits of the port 1, when all the bits of the port 1 are written 1, are written 1, when all the bits of the port 1 are written 1, are written 1, which can be done with the help of programming. Are written 1, which can be done with the help of programming. Are written 1, which can be done with the help of programming. खाली लिहा फंक्शन्स. फंक्शन्स ऑफ पोर्ट 1. फंक्शन्स ऑफ पोर्ट 1. पहिला पॉइंट, इट इज अ सिंपल इनपुट और आउटपुट पोर्ट. इट इज अ सिंपल इनपुट और आउटपुट पोर्ट. पुढचा पॉइंट, इट इज अ कॉसी बाय डायरेक्शनल पोर्ट. इट इज अ कॉसी QUASSI कॉसी बेटा. इट इज अ कॉसी बाय डायरेक्शनल इनपुट पोर्ट. आणि शेवटचं फंक्शन, इट कॅन सोर्स और सिंक 4ls TTL. It can source or sync 4ls TTL. It can source or sync 4ls TTL. Okay. आता हेडिंग टाका पोर्ट 2. आता हेडिंग टाका पोर्ट 2. चलो त्याच्यातला पहिला पॉइंट, पोर्ट 2 इज अ बाय डायरेक्शनल 8 बिट पोर्ट. पोर्ट 2 इज अ बाय डायरेक्शनल 8 बिट पोर्ट. पुढचा पॉइंट, इट कॅन ऍक्ट एज अ इनपुट अँड आउटपुट पोर्ट. इट कॅन ऍक्ट एज अ इनपुट अँड आउटपुट पोर्ट. पुढचा पॉइंट, it consists of higher order address bus. It consists of higher order address bus. पुढचा point, port 2 doesn't require external pull-up register. Port 2 doesn't require external pull-up register. Port 2 doesn't require external pull-up register as they are internally present. As they are internally present. पुन्हा मागच्या याचा जो शेवटचा पॉइंट होता तोच इथे येणार बेटा. कंटिन्यू करून घ्या. With the help of pull-up registers connected internally. With the help of pull-up registers connected internally. Port 2 can act as an input port. Port 2 can act as an input port. Port 2 can act as an input port when all the bits of the port 2 are written 1. When all the bits of the port 2 are written 1. When all the bits of the port 2 are written 1, which can be done with the help of programming. Which can be done with the help of programming. Which can be done with the help of programming. Okay. Next, functions of port 2. Heading टाका functions of port 2. चलो पहिलं function, port 2 is a simple input and output port. Port 2 is a function
port 2 is a simple input and output port. पुढचं port 2 consists of higher order address bus. Port 2 consists of higher order address bus. पुढचा point, it can source 4LS TTL. It can source 4LS TTL. ओके. आता माझा पुढचा मुद्दा चालू होईल बेटा, तो म्हणजे महत्वाचा आहे पुन्हा पोर्ट 3. पोर्ट 0 झालं, पोर्ट 1 झालं, पोर्ट 2 झालं. आता पुढचा माझा महत्वाचा मुद्दा चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा, पोर्ट 3. आता पुढचा मुद्दा कुठला चालू होईल बेटा, पोर्ट 3. आता पोर्ट 3 बेटा, पोर्ट 3 आहे ना, हा पण तुमचा 8 बिटचाच पोर्ट आहे. सगळे पोर्ट 8 बिटचे आहेत. ठीक आहे, हा तुमचा इनपुट आणि आउटपुट आहे. म्हणजे फक्त पोर्ट 1 माझा इनपुट और आउटपुट होता, बाकी सगळेच्या सगळे पोर्ट्स माझे इनपुट अँड आउटपुट आहे. ठीक आहे. पुढचं, याच्यामध्ये पण एक्सटर्नल पुल अप रजिस्टरची गरज लागत नाही, फक्त पोर्ट 0 ला एक्सटर्नल पुल अप रजिस्टरची गरज लागते. मग मुद्दामून कंपॅरिझनच्या स्वरूपात सांगतोय म्हणजे मग कन्सेप्ट लक्षात येत जाते. पोर्ट 0 ला फक्त एक्सटर्नल पुल अप रजिस्टर लागायचा, बाकी कशालाच एक्सटर्नल पुल अप रजिस्टर लागत नाही. का नाही लागत, तर पोर्ट 3 मध्ये पण इंटरनली ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. बरं, मग पोर्ट 3 पण माझा इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा सगळ्याच्या सगळी बिट्स त्याच्यावरती काय असतील बेटा, 1, विच कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग. पुन्हा तोच पॉईंट आहे. ठीक आहे. बरं, नेक्स्ट, हा इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल. अजून एक मुद्दा आहे, हा इनपुट पोर्ट म्हणून तेव्हाच काम करेल जेव्हा तो रिसेट होईल. जेव्हा तो काय होईल बेटा, रिसेट होईल. एवढं सगळं लिहिण्यापेक्षा इथे एक शेवटचा पण त्यांनी शॉर्टकट पण सांगितलाय. पोर्ट 3 कॅन ऍक्ट एज अ इनपुट पोर्ट विथ इट ऍक्ट्स एज अ रिसेट. जेव्हा मी त्या पोर्ट 3 ला रिसेट म्हणून केलं की ऑटोमॅटिक तो माझा पोर्ट 3 इनपुट पोर्ट म्हणून काम करेल. याला ते मोठा पॉईंट, चौडा पॉईंट लिहायची काहीच गरज नाहीये, फक्त एवढंच लिहा, पोर्ट 3 कॅन ऍक्ट एज इनपुट पोर्ट व्हेन इट ऍक्ट्स एज अन रिसेट. जेव्हा मी त्याला रिसेट करेल तेव्हा पोर्ट 3 माझा इनपुट पोर्ट म्हणून काम करेल. आता खूप महत्वाचा पॉईंट आहे, पोर्ट 3 माझा इनपुट पोर्ट, आउटपुट पोर्ट, एवढं तर कामं केलेच आहे त्यांनी. प्लस अजून एक काम आहे, तो अल्टरनेटिव्ह फंक्शन्स पण देतो बेटा. अल्टरनेटिव्ह फंक्शन्स म्हणून पण त्याचे काम आहेत. त्याचे अल्टरनेटिव्ह फंक्शन इकडे तुम्हाला बाजूला दिसत आहेत. जसं आपण पोर्ट 3 चे प्रत्येकाच्या ब्रॅकेट चार्टमध्ये RxD, TxD, रीडचा बार, राईटचा बार, INT 0 चा बार, INT 1 चा बार, T0, T1 असं लिहिलं होतं. पिन डायग्राम मध्ये सांगितलं होतं बेटा, आठवतंय? तेच आता इथे प्रत्येक आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. RxD म्हणजे काय बेटा, सिरियल इनपुट पिन. रिसीव्ह ना, रिसीव्ह डेटा. RxD म्हणजे रिसीव्ह डेटा म्हणजे सिरियल इनपुट पिन. TxD ट्रान्समिट डेटा म्हणजे सिरियल आउटपुट पिन. पुढचं बघायला गेलं, INT 0 चा भाग म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट 0 इनपुट सिग्नल किंवा इनपुट पिन. त्याच्यानंतर INT 1 चा भाग एक्सटर्नल इंटरप्ट 0 किंवा एक्सटर्नल 0 इंटरप्ट इनपुट पिन. त्याच्यानंतर T0 टायमर 0 एक्सटर्नल इनपुट पिन. ठीक आहे. त्याच्यानंतर T1 टायमर 1 एक्सटर्नल इनपुट पिन. त्याच्यानंतर WR चा भाग म्हणजे काय बेटा, एक्सटर्नल डेटा मेमरी राईट सिग्नल. एक्सटर्नल डेटा मेमरी राईट सिग्नल. रीडचा भाग म्हणजे काय बेटा, एक्सटर्नल डेटा मेमरी रीड सिग्नल. एक्सटर्नल डेटा मेमरी रीड सिग्नल. आता जे अल्टरनेटिव्ह फंक्शन्स आहेत ते पाठ करावे लागतील, त्याला ऑप्शन नाही बेटा, त्याला ऑप्शन नाही. त्याच्यानंतर फंक्शन्स, हा सिंपल इनपुट आणि आउटपुट फंक्शन आहे. इनपुट पोर्ट आहे, त्याच्यामध्ये स्पेशल फंक्शन्स होतात, त्याला त्यांना अल्टरनेटिव्ह फंक्शन असं पण दिलेलं आहे. आणि इट कॅन सोर्सिंग 4LS TTL. इट कॅन सोर्सिंग काय बेटा, 4LS TTL. हे झालं माझं पोर्ट 3 बद्दल. हे सगळ्याच्या सगळ्या कशाबद्दल झालं बेटा, पोर्ट 3 बद्दल. ओके, आता हेडिंग टाका पोर्ट 3. हेडिंग टाका बेटा पोर्ट 3. चलो, पहिला पॉइंट, पोर्ट 3 इज अ 8 बिट इनपुट अँड आउटपुट पोर्ट. पोर्ट 3 इज अ 8 बिट इनपुट अँड आउटपुट पोर्ट. पुढचा पॉइंट, पोर्ट 3 डझंट रिक्वायर एक्सटर्नल पुल अप रजिस्टर. Port 3 doesn't require external pull-up register as they are internally present. As they are internally present. पुढचा point, Port 3 can be configured as an input port. Port 3 can be configured as an input port when it is reset. When it is reset. Okay. Each pin of the port 3 can be individually programmed. Each bit of the port 3 can be individually programmed as an input or output or as an alternative function. याचं मिनिंग काय झालं बेटा, प्रत्येक पिन कोणाची बेटा, पोर्ट 3 ची इनपुट म्हणून काम करेल, आउटपुट म्हणून काम करेल किंवा अल्टरनेटिव्ह फंक्शन. जसं मी त्याला प्रोग्रामिंग करेल त्याच्या हिशोबाने ती पिन काम करेल बेटा. जसं मी त्याला प्रोग्रामिंग करत जाईल त्याच्या हिशोबाने ती पिन काम करत जाईल बेटा. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय, each pin of the port 3 may be individually programmed
Each pin of the port 3 may be individually programmed as an input or output or one of the alternative function or one of the alternative function. आता व्हिडिओ पॉज करायचा आहे, अल्टरनेटिव्ह फंक्शन दिसत आहेत, सगळ्याच्या सगळे लिहून काढायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, अल्टरनेटिव्ह फंक्शन सगळ्याच्या सगळे दिसत आहेत, लिहून काढायचे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. फंक्शन्स ऑफ पोर्ट 3. पहिलं, इट इज अ सिंपल इनपुट अँड आउटपुट पोर्ट. इट इज अ सिंपल इनपुट अँड आउटपुट पोर्ट. पुढचं, it functions as a special purpose. It functions as a special purpose. It functions as a special purpose where each individual bit can be performed as an alternative function. Where each individual bit can be performed as an alternative function. पुढचं, it can source or sync 4LS TTL. It can source or sync 4LS TTL. It can source or sync 4LS TTL. ओके, झालं बच्चा. इथे तुमचे सगळेच्या सगळे पोर्ट्स संपलेले आहेत. पुढे तुमचं आता मेमरी ऑर्गनायझेशन चालू होईल बेटा. पुढचा कन्सेप्ट कुठला चालू होईल? मेमरी ऑर्गनायझेशन. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.